मुंबई महानगरपालिका आणि पुणे असेल ठाणे असेल या महापालिका लक्षात घेऊन राज ठाकरे यांच्या सोबत जायची तयारी करतात वाटतं? कोणाच्या सोबत जा, पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जातात. भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाहीये, लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल. असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करतंय, त्यामुळे हे टिकणे काय सांगणार आम्ही हरलो म्हणून. मला उतरवण्यात आलं 2.5 वर्ष अपमान करून असं सांगणार का? उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार? 26 वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाच्या भ्रष्टाचार? तुम्ही बाहेर पडाच. उद्धव ठाकरे एकत्र अरे कोणी येऊ दे ना, आम्हाला मी काय बोलतो स्पेसिफिक दोघांविषयी स्पेसिफिक ऐकून घ्या. मला स्पेसिफिक आता काय ताकद आहे ते तुम्ही सांगा. तुम्ही असा प्रश्न विचारू नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार, अशी काय जादू आहे का त्यांच्याकडे? एकत्र आलं म्हणे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर. अरे काय आहे त्यांच्याकडे? दोघांचा हिशोब करा ना. अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं? हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी? ऐकून घ्या. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले. आज 20% पण नाही, 18% का 16% मराठी आहेत, जी 60% होती. 60% मराठी माणसं होती 1960 साली. आज 18% ते 19%. कुठे काय केलं शिवसेनेने? हिंदू. आता सावरकर. अरे आता मुख्यमंत्री होता, राहुल गांधी मांडीला बसायच जो सावरकरांवर टीका करत. आता बाहेर पडले, आता सावरकर आठवले. किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे. काल काय बोलत होता, आज त्याला आठवत नाही हो. आता लंडन मध्ये आठवणी करून दिल्या का माहित नाही, काय डोक्याचं काय केलं असेल तर. त्याने आपला वयाचं तरी भान ठेवावं. आता आपलं वय झालेलं आहे, आपल्या टोपाचे केस पण पिकले, त्याचं त्याने भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करा. प्रगल्भ. तुम्ही कोण आहात? तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात, लक्षात घ्या. जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं. राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आणि एकनाथ शिंदेकडे चोरलेला पक्ष आणि तुम्ही भाजपचे आश्रित आहात. माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे 20 आमदार आणि 9 खासदार आहेत आणि भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा म्हणा. आकडा मोजा. फक्त पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका, स्वतःच्या हे सुद्धा आकडे मोजा. आणि जी लढाई झालीच नाही निवडणुकीत त्यातला हा विजय. पाकिस्तानमध्ये घुसलेल्या सैन्याचे ज्याने पाय खेचले त्यांच्या शौर्याचे पोवाडे राण्यांनी गाऊ नयेत. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.